हो काशी भाऊजी. हो हो मी आली. तुम्ही काय डोक्यावर पडली का हो? का मला भेटाय बोलवलं तासभर वाट बघत बसले आणि तुम्ही इकडे झोपलेत मस्त. ध्यानातच नाही राहिलो 2 मिनिटं झोपतो मग येतो. झोपा मग मी जाते निघून. नको थांब उठू दे मला. ह्याच्यासाठी बोलवलं होतं का मला? का तुम्ही का खाली बसले? कुणी बघल ना या बाकड्या आड दिसत नाहीये. अच्छा बघल म्हणून बसले वय. मला वाटलं तुम्ही भेटाय बोलवलं चला ना मग तिकडं दुसरीकडे आडोशाला. इथं कुठं हाडूशाला काय येतच बरं आहे. हे असंही तुमचं. कुठे इथं काय 4 माणसात बोलत बसणार आहे का तुम्ही? कुठे जायचे? तिकडे जाऊ की. पडेल जायचं. हा आईला निळी साडी लाल लाल लिस्टी इथेच खाऊ काय? पण आता इथंच तारीफ करणार आहे का तुम्ही? मग कुठं करू? मी बघितलं ना वाट लागेल आपल्या दोघांची पण. असं का? भेटाय बोलवले तुम्ही काय असं टाइमपास काय झालं थोडं पोट दुखत होतं म्हणून झोपलो होतो बाकी काय नाही. कशाने पोट दुखायला लागलं? लय खाल्लं होतं काय रात्री? तुमच्या आठवणीने पोट दुखायला. घ्या आमच्या आठवणीने पोट तुमच्या आठवण आली की पोटाचं डुसमवतोय. जुलाबी होत असतील मग. चड्डीत आपोआप जुलाबी लग्न जाऊ आपण चला. टाइमपास करता बघा. जायचं कुठं दिवसा ढवळ्यात झोपत बसते तुम्हाला काय वाटतं का हो जरा तरी? मी झोपत होतो वहिनी काय सांगू काय तुम्हाला. झोपायचे रात्री? काय झोपले नव्हते काय रात्री? रात्री पाणी होतो ना बाहेर होतो तिकडे पाणी भरायला गेलो. होय हा म्हणून झोपले का? पण कोणाला तरी टायमिंग दिला ह्याचं तरी भान ठेवायचं ना जरा. ठीक आहे ना मी काय म्हणतोय तिकडलं पाणी भरून झाले आता कुठे भरायचे पाणी? जिथं पाणी भरायचं तिथं तर भरत नाही आणि भलत्या ठिकाणी पाणी भरत बसला. आता भरतो ना आता रातभर भरतो कुठे जायचं सांगा. चला आता इथंच टाइमपास. चला पुढे मी आलो चला दिसणार पुढं नाही ना तर झोप झालं परत. नाही मी आहे माया पुढं व्हा. तुम्ही पुढे मी माग मजा येते. हा पुढे जाऊ चला पटकन. हा वारी मारलो बाबा माझ्यापेक्षा बाईलाच काही दिसत. काला बाहेर होतो म्हणून सुट्टी दिली पण आज अख्खा वावरातच पाणी आली अंगाव घेतली शिंगाव मिशा पण नाही दिली आली मग. कधी येते काय माहितीये. येऊन पटकन ओळखून निघायचं तर कुणी आलं बघितलं. गावात किती वेळ भाऊजी काय तुम्ही? कसं असतं प्रत्येक कामाला वेळ लागतोच. वेळच करत बसा. मला ना काही कळतच नाही. पटकन यायचं करायचं आवरायचं निघायचं. परत कोणी आलं मध्येच बघितलं तर बसा बोंबलत म्हणा. पटकन यायचं आवरायचं करायचं म्हणजे माहित नाही का तुम्हाला? एक तर तुम्हाला माहिती ते आमचं 2 आठवडे झाले गेल्या तालुक्याला आणि अजून तपास नाही त्यांचा. आणि आले की नसतं कुत्र्या गाणी वसकत राहतं माझ्यावर. ठीक आहे ना मी काय म्हणतोय 2 आठवडे झालं ना नवरा नाही घरी? नाही वहिनी 2 आठवडे मग नवरा नाही मग मागे येत जावं ना. मग कशाला आली इथं? काय तुम्हाला ना कळतच नाही. जाऊ दे तिकडं. ते पण तसलंच आहे. अजिबात लक्ष देत नाही काय नाही विचारत नाही. आणि तुम्ही असं तुमचं काळजीच नाही. आज आपण करायचं का? करायचंय ना म्हणून तर आले ना. गावात तेरी बी हा मेरी बी हा. मी म्हणतो मग वाट कोणची बघता आता? मी वाट नाही बघत. कुठे आपलं सुरू कसं करावं तेच काय करा ना. का बरं? लिपस्टिक तर लय बाहेर लावली आपलं नेल पॉलिश तर लय बाहेर लावली. कोणत्या कंपनीची? बरं ऐका की हा बोला की. आता वेळ नका ना बोलण्यात घालू. कसं असतंय बहिणी कधी कधी हळूहळू करायचं असते. गाईत केली की मजा नाही राहत ना. ते पण आहे तुमचं. कसं असतं असं जरा शिडी हळू 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 हळूहळू चढलं की बरोबर वाटतंय. आजच्या गावात वहिनी असं झालंय साडी बेडी बाबा भारीच घातली. तुम्हीच भेटायला बोलवलं मग तुमच्यासाठीच. ठीक आहे ना ठीक छान आहे. वाटतंय ना? अहो छान म्हणजे असं वाटतंय अंगाव बिना साडीचे तबलं हे मी काय म्हणतो दराचा ज्वारीची ताट सपाट करायची का? करू की. मग कुठून कसं करू चालू? कसं कसं करू? थांबा आईच्या गावात अवघड काय जाऊ मूड सगळा खराब करू. साडी घ्या नाही थांबा तुम्ही नका सुरुवात करू मीच करते. तुम्ही काय करताय? गप्प बसा ना आता. आयुष्यभर वहिनी
हे फेक काढाय. हे राहू द्या उचले का आपण आगाला बाकी काय चला चला असं या आईला पाईप कुठे काय माहिती बुवा. 2 वावर हिंडून आलो पण पाईप काय दिसना. आप्पांनी कुठं ठेवला काय माहित. इथं बी गाय आय 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 आय. अरे काय बघतोय मी माझ्या डोळ्यानी. गंगे ए गंगे काय करत होती तू. काय नाही ते अंगावर सगळ्या मुंग्या चढल्या ना त्या झाडत होते मी. मुंग्या. हा हे काय इथं कसल्या मुंग्या आहेत किडेन बिडे. अरे तुला अशी बघून माझ्या डोक्याला मुंग्या आल्या पार इथं. का मुंग्याला काय झालं इथं बघा किती चावल्या मला मुंग्या. चावणारच मुंग्या चावणारच. गोड 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 गोळाच्या डीपीला मुंग्या लागत येत. हा तू अख्खा पदर खाली चाव दे रांग्या जाते मी. यार काय बाई आहे ही. अख्खा पदर खाली सोडलाय. नको कोणी बघितलं बघ रांगा हा काय रे इकडे मी का काय नाही ती आपलं गंगी होती. गंगी तो तुझ्या बरोबर गावात बी आहे का नाही माझ्या बरं नाही मग? ती तिची काहीतरी मुंग्या जाडीत होती. कुठं मी आपला पाईप शोधाय आलो का. हा शोधाय आलो पाईप. हा. गंगीला का अख्खा पदर खाली. अयो तुझ्या समोर माझ्या समोर म्हणजे ती मुंग्या तिच्या अंगावर गेल्या जाडीत होत्या. खरं सांग मुंग्या चढल्या होत्या का तू चढला होता. अरे मी नाही बाबा मुंग्या चढल्या होत्या तिच्या अंगावर. बघत होतो अख्खा पदर खाली पडलेला. आणि गंगी लय काय माझ्या डोक्याला मुंग्या आलेला का. अशी कुठं बाई माणूस थांबून का एखादं. ठीक आहे पण तसं काय नाही ना. तसं काय बाबा तुला सांगू. हा जातो बाबा माझ्या डोक्याला मुंग्या आल्या तिला बघून फार. बरं जा जा दुसरं असताना कुणी धरलीच असते काय हा काय धरली असती म्हणजे डोक्यात धरला असता इशे हा. आणि गावात बोबाटा केला असता तिचा. ठीक अरे पण अशा गावातल्या बायांना तो चोरू चोरू नाही बघा आवाज चोरून काय असं मी माझ्या पाय बघा हलो काही ज्ञान गेलं बोलायला लागलो. तू पाय बघ ना काय रांगा बरं झालो आम्ही गावलो नाही. बरं झालो लगे करा यात गेलो गंगे गेली नाहीतर गावलोच होता रांग्याला रंग्यात. मरू दे पण त्याला याकडे वाटलं आपलं कसं आहे करून गेलं सारा गाव कागदपत्र आपल्या बी नाही त्याच नाव. उद्या जाईल मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा. गंगे अहो तुम्ही इथं कुठं काय झालं. काय नाही मग झालं का बांगड्या घाणा श्वास चालू आहे पार्लर वालीची अपॉइंटमेंट घ्यायला चालले. पार्लर कशाला. हा मग लग्नात छान दिसाय नको का मी. अच्छा नाही छान तर तू अशी बी दिसतेस. अय्यो, तुला पसंत केलाय. मी काय म्हणतो तुम्ही पण छान दिसता. घरी आता काय काम आहे काले. नाही पार्लर वालीकडेच चालले का हो काय झालं. माझं काय म्हणणं होतं आता आपलं लग्न ठरलंय हा है की नाही. जरा मला बोलायचं होतं तुझ्या बरोबर. का हो? त्या दिवशी तर बघायला आलते तेव्हा तुला घाबरत होते अजिबात काय बोलले नाही. अगं तो एक ती रिवाज असतो ना रिवाज पद्धत असती 4 लोकांच्यात काही बोलायचं नसतं पण त्यावेळेस एकटे असतात ना त्यावेळेस बोलायला मजा येते. मग आता काय एवढं महत्वाचं बोलायचं आता पण लग्न जवळ आले की आपलं. काय झालंय जरा मनात काही गोष्टी दडलेल्या आहेत जरा म्हणलं तुझ्या बरोबर बोलून मोकळं करावं. बोला की मग. इथं नाही मग कुठं जरा आड बाजूला चल ना. तिकडं कोणी बघितलं तर काय विचार करते. बघू दे आता लग्न ठरलंय लोक काय म्हणणार आहेत. हा उतळा नाव रंगोट गेला बाशिंग असं म्हणायच्या पडायला काय म्हणणार आहे. ऐक ना लय बोलायच्या तुझ्या संग चल ना. खरं हा म्हणजे पार्लर वाले तिला संध्याकाळी बोलू शकते तिला पार्लर वाल्याला तर वाटच बघून असतात मला कधी नवरी तिनं ऑर्डर देते. ती नाही तर खालच्या आलीची आपल्या ओळखीचीच आहे सुंदरा ब्युटी पार्लर आपल्याच ओळखीची तिला देऊ शकतो तो आपण ऑर्डर. मी काय म्हणतो मग फोनवर मेसेजवर बोला की. हा तर कुठं अशा गोष्टी समोरासमोर बोलून मन मोकळं करायचं असतं. अहो पण मला मेहंदी काढायची एक तर बांगड्या भरायच्या एक तर तुमचं नाव काढायचंय मेहंदीमध्ये. माझं नाव कुठं काढणार. हे तर हातामध्ये इथं नाही काढणार कुठं. अहो ते तर त्याच दिवशी कोरलं ज्या दिवशी बघायला ते त्या दिवशी. मी काय म्हणतो तुमच्या हृदयात नाही कोरलं का माझं नाव. मी नाव नाही कोरलं मी डायरेक्ट तुलाच ठेवलंय. हाय ग ईश्वर. मी काय म्हणतोय हा होय हा गंगे आज लयच भारी दिसते ग. असं वाटतंय तुला ना आईच्या गावात. अहो हा?
आवरा स्वतःच्या भावना, कोणी बघल. माझ्या भावना कंट्रोलच होत नाही जोपर्यंत तू तिकडे येत नाही तोपर्यंत मी तुला काय बोलावं हे मला सुचत नाहीये. मेहंदी बांगड्या सगळं सगळं बाजूला राहू दे, ब्युटी पार्लर बाजूला राहू दे, फक्त माझ्या बरोबर चल ना. किती उतावळे झालात हो तुम्ही. मी उतावळाची चल. आता काय एवढं महत्वाचं बोलायचं काय माहिती. यायचंय का नाही? आता तुमचंच ऐकायचंय सगळं मला इथून पुढे. चल कोण बघायच्या जाऊ चल. आणि बोलून घेऊ. हा. आणि जरा तुला चल काय चल. ओ काशीनाथ, बोला की. तिथे रोडवर लय बोलत होते. काय बोलायचं, माझं हेच म्हणणं होतं गंगू आता आपलं लग्न ठरलंय. ठरलं म्हणजे 15 दिवस राहिले आपण ते- लग्नाला. विषय तोच आहे ना. हम्म. पण आपल्या मनात जे काय लपलंय बाबा, एकमेकांपासून काय लपलं नाही पाहिजे. एकमेकांना जरा स्पष्ट बोललं तर बरं आहे का नाही. आयुष्यात काय घडलंय नाही घडलं. खरं आहे तुमचं. मनातलं सगळं एकमेकांना सांगितलं तर मन पण मोकळं होईल ना आपलं. हे बघ गंगू, हा. राग नको मानू. माझं आहे ना लग्नाच्या आधी 5 मुलींसोबत होत. किती? 5. त्यात 2 जणींबरोबर प्रेम होतं आणि बाकी लोक म्हणतात लफड. पण शेवटी प्रेम ते प्रेमच असताना. तर राग नको मानू. नाही हो काशीनाथ, तुम्ही एवढं प्रामाणिकपणे मला खरं खरं सगळं सांगितलं ना, त्यातच सगळं आलं. आणि उगाच नाही आपले 36 गुण जुळले. ऐका ना, मला पण सांगायचंय. बोला ना. माझं होतं हा. पण तो दोघांसोबतच होत. रागवले का? नाही मी माझं 4-5 जणांसोबत होतं ना. तुमचं दोघांबरोबर होतं. होय. तुमचं ऐका की, हा? तुमचं मग सगळं तुम्ही झालं होतं तुमचं. आता आता कसं आहे, प्रेम म्हणल्यावर होत बागेपासून आणि संपत गादीपाशी. म्हणजे झालं थोडक्यात सगळं आनंद, प्रेम, सुख सगळं झालं आमच्या प्रेमात. तुझं नाही हो, माझं काय तसं नाही केलं. वाचलो भय. आपल्या लग्नाला आता 15 दिवस बाकी आहे. हो. मला ना थोडा पण दम निघत नाही बघ. मला ना एक काय हो हे तुमचं, थोडा दम काढा की. आता लग्न झालं मी तुमची आणि तुम्ही माझेच होणार आहे ना. नाही ते सगळं ठीक आहे ग, मग पण शेवटी काही क्षण असे असतात की त्या क्षणाला दम निघत नाही. असं माझा श्वासा अडकाय लागलाय ग गंगे. असं नका एकदाच काय होतं त्याला एकदा. नको बाबा. अगं मला असं झालं मी त्यात कधी मिसळून. गप्प बसा. लग्नाच्या आधी असं काय करणं पाप असतो आणि असं नाही करायचं आपण. अगं तेच पाप आपल्याला करायचंय. तू मला साथ दिली तर सगळं पाप होईल. हे बघ आज नव्हते आपण एक होणार आहे का नाही. मग मी काय म्हणतोय, पण ऐका तुम्ही, कोणी बघल उगाच कशाला. बघू दे ना. ते लग्न ठरलंयच ना आपलं. बघू दे. नको मला दम निघत नाही ना ग काशीनाथ. गंगे. मी तुमचीच आहे ना. हा मग पण एकदा काय होते त्याला. हा? कोणी बघितलं तर नाही बघत. बघा. आपण लपून करू ना, त्याला काय होते. वय मी काय म्हणतो, असं जरा घे बरं. तुझ्या उसाला लागन कोला. कोण आहे ऊस? काय रे? अरे नवविवाहित दाम्पत्य इकडं कुठं? हे आम्ही शॉपिंग करायची शॉपिंग होती ना करायला मला. होतो कपड्याची. ऊसांनी आपल्या बापाने केली होती का अशी आडबाजूला शेतात शॉपिंग? आओ भाऊजी, ते ना पानतात्यांनी ना आम्हाला गडिंगनार खायला बोलवलं. गडिंगनार कोणत्या आता? पानतात्यांनी. खालच्या आळीचे पानतात आहेत ना हा. ऊसाच्या कडेला. हा. ते म्हणले हा. ते बाबा या नवदाम्पत्य ते काय खायचं ते खाऊन जा. गडिंगनार. केळं खाऊन यायचं ना. अरे म्हणजे बाबा आता मधल्या बांधव नाही का माही केळाचं झाड नाही का? पिकलेलं नाही ना, नाही तर खाल्लं हम्म. असतं. क्या? बर बर बर. बाकी काही नाही. हा. हा बरं आई मी काय हा. म्हणतो, हा. ते आपलं झालंय. हा हा पण सगळं. तयारी उद्या करू आणि जाऊ. हो. जातो घरी. हा. नाही, वहिनी हा. कसा आहे नवरदेव? हा. आहे ना रुबाबदार? मग करा एक नंबर. काय? आमचं जोडाच सगळे म्हणतात लक्ष्मीनारायणचा जोड आहे. मदत करा, मी एकच हा. नंबर आहे. हा. हा. शिवाय लय लय हे आतापर्यंत लय लोकांना केलेलं त्यांनी काय? मदत. ऐक ना, हा. मदतच म्हण ना, बाकीचं हा. काय आहे का नाही. आता लग्न होणारच आहे दोघांचं, हा. तर म्हणलं सांगा वहिनी हा. तसा याचा मोठा आहे बरं का का? काय मेंदू.
हा 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 सगळे लोक म्हणतात काहींना मेंदूच नसतो, हा काहींचा गुडघ्यात असतो, पण याचा लय मोठा आहे. हा ना हा. ते म्हणूनच हा. आमचं लग्न चालेल, ठरलंय. चालेल. हा. बरं जाऊ द्या, तुम्ही बोला दोघं भेटले तर मी जाते. संध्याकाळी हा बरं का हा या भाऊजी हा, लग्नाला. येतो ना. हा हा चौकात जाग हा हा वहिनी. आलो असतो सोडा आहे पण करू वाटलं तर सांगा याला काय मदत. अरे पण तुला काय करायचंय तिच्या पुढे काही कशाला बोलतो कसं आहे, उद्या लगीन होणार आहे, सांगावं म्हणलं तू. हे बघ काय म्हणतो बरं झालं रंगा तू भेटलाय हा हा बाळा लिंगण आले जवळ हा घरात कोण मदतीला नाही पत्रिका द्यायच्या खालच्या वेळेला वरच्या वेळेला पलीकडल्या गावाला घातली काय मी काय? अरे पत्रिका वाटायचं माझ्या काम सांगतोय. म्हणजे आता हे कसं झालं हा. मग मी केलं आणि तो नाही करायचा झाले मग तुझ्या जागरणाला मी अख्ख्या गावाला चुलबनचं आमंत्रण दिलं हा आई घातली नाही का, मग तो तू माझ्या सांगा. लग्नाला नाही देणार का आमंत्रण देणार ना. मग चल या पत्रिका दे माझ्या कचा कचा वाटून टाक. काय कोणाला वाटून टाकतो गावात अख्खी. गावाला वाटून टाक मी जरा बायकोला भेटून आलो. बरं चालतंय जा. हा? घरी दिवाण खाली हा, हा. पत्रिका ठेवलेल्या हा हा जा. आई घातली. याचं नाव खोडतो माहीच नाव टाकतो ना, अख्ख्या गावाला पत्रिका वाटतो मी लय हुशार बाजू. मेरे महबूब कयामत होगी होय बरं आहे का मी वाट बघायला लावायची सरळ निघायचं एवढी घाई काय असते का घाई तर ना मी सरळ बघितलंच नाही मी. भाऊजी हा. चुकलंच बघा माझं. काय चुकलं 8 दिवस झालं तो अण्णा दाखवलं कुठं होत्या कुठं तुम्हाला सांगितलं ना, सासूबाई आजारी तिकडे तालुक्याला. गेली का मग आहेत तालुक्याला गेली का ती असं हा म्हणत होतं. आजारी दवाखान्यात आहेत. हा. मग ह्यांना म्हणलं आता तुम्हीच आम्ही वैतागले, अच्छा मग त्यांना तिथंच ठेवलं आणि मी आले निघून मग घरी. म्हणजे नवरा तालुक्याला मी गावाला गावाला. म्हणजे आपल्यासाठी रान मोकळं वहिनी तुम्हाला माया मनातल्या भावना कशा काय कळत्या तो आता तुम्हाला कळतात म्हणलं मला पण कळणारच ना. एक गोष्ट सांगू का हा मी सांगा पण की. माझ्या बायकोला काल माहेरी सोडलंय खरं? 8 दिवस ते पण येत नाही अय्यो आता माझ्या घरी बी कोणी नाही आणि तुमच्या घरी बी कोणी नाही. कोणी नाही मग आपण करायचा का धांगड धिंगा करू की. हा? आज एक काम करू मी काय म्हणतोय साडी तर कडक घातली बाबा तुमच्यासाठी मला सांगा हॉस्पिटलला गेल ते का चायच्या गावात होय ठरवलंच होतं आज सगळं हा. प्लॅनिंग. हा ना तुम्हाला बघितलं ना पचक्याने मिठी मारा वाटते बघा आणि पचक्याने पप्पी द्यावशी वाटते हा? आईच्या गावात इथं कुठं इथंच माणसं वार केलाय तुम्ही इथंच वार केलाय कोणी काय बघतील म्हणतो ना. होय उसात जायचं का नको उसले कापतो. थोडं कापू द्या ना नको ना, थोडं ऊस कापल्याशिवाय मजा येईन का दुसरीकडे जाऊ. चालेल. घरी कोणी नाही ना आता. ऐका ना घरची माझी वेगळी ऊसातली माझी वेगळी चाबरेपणा. धिंगाणा 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 आता घालूया दोघं धिंगाणा धिंगाणा. चला 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 आज गंमत गंमत वाचला काय तुम्ही ना जिथं जायचं तुम्ही येड्यासारखं करता. वहिनी हा बोला. येडगत केल्याशिवाय पेढ मिळत नाही हा का खरे. पण तुम्हाला सांगतो हम्म. तुम्ही सोबत असले ना तुमचा सहवास सोबत असला ना मला बायकोची आठवण पण येत नाही मला पण का काय झालं आता ते माहिती ना किती त्रास देतो. कोण नुसतं भांड. कोण कोण देणारी त्रास. नवरा? जशी तुमची बायको तसं माझा नवरा. काय 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 करतो काय नुसतं भांडत राहतो आणि नीट बोलत पण नाही. हा हा मला तुमच्यापाशी आलं का नाही लय बरं वाटत. आहे ना बघा बहिणी हा. नवरा गेला तरी चालेल धीर धरायचा धीर धरा मनाचा मनाचा धीर लय भारी असतो वहिनी हा कसं ना? असतं जे आपली जवळची व्यक्ती देऊ शकत नाही ना तीही परकी व्यक्ती आपल्याला देऊ शकते हा खांदा तुमच्यासाठी सदैव तयार आहे भाऊजी तुमचं. हा वहिनी आणि एक गोष्ट लक्षात ठेवा रडायचं नाही लढायचं तिकडं नाही झोपायचं इकडं उसा देऊन झोपायचं आपलं गंमत आले आले लगेच घसरली गाडी. गंमत केली हा, पण गंमत. खरं सांगू का मला एक सांगा हा ऊसात मजा येते का घरात मजा येते ऊस अंगाला कापतो हा. तर मजा किती येते हा. आहे का नाही होय नाही नाही म्हणता रंगाचा आका ऊस सापट गेला आपण आता कोणाचा ऊस आपल्याला सपाट रंगाचा राहिलाय ना थोडा राहिलाय. राहिलाय थोडा जरा असं गद्दा 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 हलू उद्या तिकडच्या ऊस. उद्या नाही मग नंतर मध्ये अंतर आहे कल किसने देखाय उद्या कुणी बघितलंय संध्याकाळी आज आहा! मग आताच
आताच आताच धिंगाणा गडीलाच धिंगाणा तापलाय बाई. हो तापलेल्या तव्यावर चपाती टाकली की चर्र चर्र तसं माझं झालंय. तुम्ही जवळ आले की माझं टर टर होतंय. मी काय म्हणतो लयच लाडत आले. लाडात नाही मी ऊसात चाललोय. मी काय म्हणतो कोणी क्लिनिक फसला होता का? चेष्टा करता म्हणूनच मी रागवते कधी कधी. मी काय म्हणतो चला लगेच जाऊ लगेच जायचं बघा मग तुमची मर्जी. थोडासा उच कोणी बघणार नाही ना. अजिबात ना डोळं झाकून करू सगळं. मी तुमच्या बोकांडीत तुम्ही माझ्या बोकांडीत गंमत बोलून दाखवायची गरज आहे का इथं पण. ठीक आहे ना ठीक आहे चला चला सावकाश तुम्ही ना असं मला आडबाजूला नव्हतं आणाय पाहिजे. इथं नाही कोणीच. कोण नाही तर दरवेळेस असंच म्हणता कोण नाही हा किती घाबरणार आहे. पण घाबरायचं तसं काही नाही. मग पण कोणी बघितलं एक तर मला काही कळत नाही का एवढं. मला नक्की सांगा मी सोडून दुसरं तुमचं कोणाबरोबर लफड नाही ना. अयो विश्वास नाही माझ्यावर. तुमचा काय विश्वास ठेवायचा तुम्हाला मी गावातल्या एका सुद्धा माणसाकडे वळून सुद्धा बघत नाही. हा. दिवस रात्र फक्त तुझा विचार करते आणि असं बोलता माझ्या. तसं नाही तुम्हाला नवरा असून बी तुम्हाला डबल इंजिनची गरज लागते म्हणून म्हणलं. का तुला नाही आवडत का मी. मला करायला आवडत की मग मग मी काय नाही म्हणतो त्यासाठी आलोय. हा, मग एवढं तर कळतं ना. करू ना मग लवकर. हा, कर आपण की. करायसाठीच आलेलो आहे. हा. केल्याने होत आहे रे आधी केलंच केलंच पाहिजे. पाहिजे. हा? आणि असं परत म्हणायचं नाही काय काय नाही म्हणायचं. दुसऱ्यांकडे भक्ती कान हाय कान मी आज फक्त विचारपूस केली. अजिबात नाही करायची. असं तुमचं विचारपूस बी करायचं नाही. हा माणसाला काळजी वाटते. कसं होतं आपलं माकड आहे ना आपल्या झाडावर चढलं म्हणजे बरं आहे. तुमच्याच झाडावर दुसरीकडे नाही. लोकांच्या झाडावर नाही चढावा. चढा ना अयो लोकांच्या झाडावर बी चढा शेताच्या झाडावर बी चढा. अरे 2 मिनिटं झालं रे 2 मिनिटं मला सोडून. तिसऱ्या मिनिटाला लगेच झाडावर चढली बी. कोण काय कोण हा? कोण वय कळतंय का काय बोलताय. हा? हा काय बोलला तू. कळतंय मला का काय? कळत नाही ना तुला तर कळतंय ना. मग? मला अक्कल आहे मला माही नको तू सांगू. सांग मी सांग बरं नाही ना सांग तुला कळतं ना सांग. ह्या अहो, गाला भाऊजी कोण काय चावले पण बोलताय तुम्ही. कोण चावले सांग ना. मच्छर चावलेत मला मच्छर एवढे. मच्छर. हा. तुमच्या बापाने मच्छराला दात ठेवलं होतं एवढं ठेवलं मोठं. तर सांगा ना. कंगवा लागलाय सकाळी विंचरताना हे अशी केस विंचरताना असं खसकन इथं कंगवा काय लागलाय. म्हणतोय मी चावलो. हा? वहिनी भाऊजी काय बोलताय तुम्ही. लाज वाटते त्या मला म्हटली मानावर हॉस्पिटल आहे मला कोण जपत नाही मी आलो. हा किती खोटं बोलायला लागले हे. अरे काय आगावधानाची बाई रे ही. हा? हा मला म्हणली मी परपुरू शकत वाकड्या नजरेने बघत नाही म्हणली. आयुष्यभर. कधी बघितलं तुम्ही बघितलं का डोळ्यांनी मला अगं, 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 बघितलं. उद्या कोणी तिसरा येऊन काही सांगाल मग तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे का. नाही नाही मला शंका होती तरी पण बाईला नवरा आहे म्हणलं डबल इंजिन काय आला इथं तुझी बाई ट्रिपल इंजिन लावायला लागली. टेबल सोड काय पण बोलू कधी नका तू, आता कधी दोघंच्या मी. दोघं मिळून आणि आधी मध्ये कोणीतरीच असू शकते. नीट जिबीला हाडबीड हाय जे का मला नाही? हाड नाही पण तुम्ही मला धोका दिलाय लक्षात ठेवा. धोका नाही तुम्ही हा. दोघं नाटक करायला लागले नाटकं मला नाही. धोका द्यायला लागले. त्या काळ्या मुळच्या नादी लागता काय मी काय पुरत नव्हतं काय तुम्हाला. तू पुरायचं सांगू नको. काय? आज कळालं मला रेल्वे बारीक आणि बोगदा मोठा. हा? अरे या बाईच्या तोंडावर जाऊ नको याचपासून ना तुझा मास तुटलाय. अरे दोघ काय तोंड्यांनो हा. तोंड बघितलं का तुम्ही आरशात. ए नीट अरे बोले. कुठली बाई तरी पटल का तुम्हाला पोरगीतून बाई तिकडे आम्हाला बघ. आले मोठे चाले तोंड घेऊन. अरे मला तो तोंड बी बघायचं नाही. अरे तू पुढं जा मागं रे नको. तुझंच बघणार नाही मी. निघ तू कोणाची वाट बघतोय. चल निघ मला एवढं बोलतो. तेवढं चुटकून चुट खाणं दे ना. चल निघ तो का चप्पल काढू आता. मग ते आई घातली हा? बाईच्या आईची. दोघंच्या दोघं मिळून मला शिव्या घालतात. गेले दोघं पण जाऊ दे. तिसरा शोधते मी आता ह्यांच्यापेक्षा भारी. कधी कधी ना हा माणूस माझ्या डोक्यात जातो. कशाला भेटायला बोलवतो काय माहिती. वेळेत तर कधीच आला नाही आजपर्यंत. मीच आधी येऊन थांबायचं मलाच गरज असल्यासारखं. ना आज येऊ देच दाखवतेच. परत भेटाय बोलू दे मला फक्त मग सांगते. खरी खोटं बोलून यायचं यांच्यासाठी आणि नाटक. अरे बापरे एवढं रागवाय काय झालंय आता. पूजा करते ना आरतीचं ताट घेऊन आले. माझी कशाला पूजा करते बाई. मग हा? कोण आले. मी चालू आहे. हा टायमिंग काय दिला होता. 11चा. वाजले किती. 12:30. मग अयो कसं असते. नाही नाही बरोबर आहे. आम्ही येडे 1.5 तास इथं वाट बघायची.
आणि तुम्ही निवांत महाराजांसारखं यायचं. तसं नाहीये. मग कसं? गावातून येताना दोघं आडवी गेली, विचारत होती कुठं चाललाय काय चाललाय. जरा त्यांना कटून आलो इकडे. नाही नाही नाही, तुमचं खरंय. आम्ही तिथं घरी खोटं बोलायचं, हा सगळं मॅनेज करायचं. एक तर ते काय तर रांग्या त्याला ठेवलाय पाळतीव, ते गाईबानं काय शहाण आहे का? लावली आग तर बसा बोंबलत. नाही लावणार हा, नाही अशा लावणार. ठिकाणी बोलावलाय ना, इथं कुणीच येत नाही. पण मला बोलायचंच नाही, हे असलं मला पटतच नाही. दरवेळेचे नाटकं चालेल, बोलवायचं आणि उशिरा यायचं. लय नाही रुसावा माणसाने. हा, आता लाडी गोडी वाचलं लावून मला. मी काय म्हणतोय, काय आता रुसणार आहे का? जरा कसं दिसतंय बघ, जरा टोपी बिपी घालून याची जायला गावचा सरपंच दिसताय की राव. मी काय म्हणतो, हा असं बोलून राग घालवायला चांगलं जमत. मला सवय आहे. चांगलं जमत तुम्हाला. बाई सगळं इथंच करायचं का आता? नाही नावाला तिकडं मी ते इकडं जाऊ जरा दे. जाऊ सकडं. जाऊ, पण मला बोलवलं कशासाठी एवढं अर्जंट मध्ये ते सांग. झालं काय माहितीये का, तुमचं काल मला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात तुम्ही माझ्या हातात हात दिला. नंतर एक ह्या डाव्या गाला पप्पी, उजव्या गाला पप्पी, कपाळा पप्पी, असे 4-5 पप्पे दिले. आणि त्यानंतर मी काय कंट्रोलच झालं नाही. मी तुम्हाला उचलला असं दोन्ही हातात आणि असं मस्त उसात बस गेलो. बस बस बस, स्वप्न होतं ना हे, बस राहू दे. म्हणून म्हणतोय आवरा भावना, आवरा आपल्या. बोला आता जायचं का काय आता तिकडे. उसात जाऊन हे तर बोला की उभ्या उभ्या, तिकडे जाऊन तरी काय बोलणारच ना. हे तर बोला. उभ्या 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 काहीच होत नाही. काही गोष्टी बसून होतात, काही गोष्टी झोपून होतात, काही गोष्टी बोलून होतात. त्यासाठी उसात जाणं गरजेचं आहे. तुमच्या जरा पाऊंडरचा आवाज घेऊ द्या, जरा तुमच्या अंगाचा आवाज घेऊ द्या. लय दिवस जा झाले तिकडे. तुम्ही बरोबर लय शहाणे. तिकडं नाही. परत जर मला भेटायला बोलवलं आणि उशीर केला ना, येणारच नाही भेटायला. काय नाही येणार. मी पहिलंच सांगते आता. मी काय म्हणतोय, अजिबात येणार नाही. टेन्शन नाही घेऊ, सावकाश जाऊ. चला बरं ऐका, पटपट बोला, मला उशीर होतोय. परत घरीच कळलं ना, कोणाला बघितलं ना तर वाट लागन आपले. कोण नाही बघत. चल. आणि ऐका, एक आटे पहिले. बोला बोला. तिथं गेल्यावर काही चाळे करायचं नाही, काय आगाऊपणा करायचा नाही. पहिलं प्रॉमिस. मा प्रॉमिस आहे, मी अजिबात काय करणार नाही. फक्त माझ्या हातात हात द्या, बाकी मी करतो सगळं. गप्पा गोष्टी तुमच्या कोण बघायच्या. कोण नाही बघत. चला. हो, भीती वाटते मला. तुमचं काय तरी मला 101% आहे ना डाऊट होताच. मी म्हणलंच होतं धंगीच आहे ना, असणारच लपड बाहेर. आणि त्यात मला काशा पण सापडलेला आहे. आता गंगे आणि काशा यांचा वाजवणार अख्ख्या गावात ताशा. आलो आलो आलो. झालं? जाऊ का मी? जाऊ. वहिनी अशी गाय नाकण करत. मग ते काय चाललंय, आपण इथं बोलायला आलोय, मला बोलवलंय भेटायला, तर मी गपचूप गपचूप चोरून आले. आता टाइमपास करत बसले. तेच गहाण अडकले होते ना, आणि तुम्हीच म्हणले काय करायचं नाही. मग ह्याच्या बरोबर तरी करावं म्हटलं. टाइम कशाला वाया घालवायचा. करा करा. नाही नाही, मी काय म्हणतोय वहिनी, वहिनी माझी लाडाची वहिनी. आले लाडाला आले. मी काय म्हणतो, म्हणा ना, मी ऐकते. म्हणा. मला लय काय बोलायचंय, पण कसं बोलू आणि कुठून बोलू काय कळतच नाही. हे काय, हे आहे की तोंड बोलायला. बोला. मी काय म्हणतो, आपण आता रोज भेटतोय, हा रोज नुसत्या गप्पा मारतोय. हा, आपण आता न भेटता जर डायरेक्ट एवढी कसली घाई आहे? थांबा की जरा. आता तर कुठं आपण 2 महिनेच झालेत फक्त. वहिनी उद्या साधा कोणाला कानूस जरी लागला ना, की वहिनीच आणि त्याच असं असं आहे, तर आपल्याला कोणी कुत्र विचारणार नाही. कुत्र्यागत हाणतीन तुम्ही तुमच्या घरी आणि मी माझ्या घरी. आणि आता असं काही करताना कोणी बघितलं तर काय विचार करतील, हा नाही विचार केला कधी. त्याच्यामुळं उद्याचा कोणा विचार केलाय. वहिनी आजचा विचार करा. अहो आज आपलं मन भरलं तर उद्या आपलं मन भरणार आहे. त्याच्यामुळे आज आपला दिवस. इथं बसायला येतानाच मी काय पहिले आत टाकली होती. काय आत टाकली होती? काय 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 हाताला धरायचा. आतमध्ये गेला वेडे चाळे करायचे नाही, फक्त बोलायचं. मग अरे यार हे तर चुकतं ना. पहिला एटीएम कार्डचा जमाना होता. कार्ड टाका
किती पैसे काढा टाका, नंबर टाका, पासवर्ड टाका, मग पैसे काढा. आता जमाना गेलाय. आता फक्त सगळ्याच इथं काय काम आहे, कार्डन मशीन नीट. हो आता फाचा जमाना आहे वहिनी. म्हणून म्हणतोय आजचे दिवस जरा करू द्या काहीतरी. करू द्या ना नको नको वहिनी. अहो लय दिवस झालं हातावर दिवस चालू आहे. अहो हाताने भाकरे खा, हातानेच भाकरे करून खा. हातानेच खायचं असतं. जरा जरा कधीतरी घ्या की मानाव. नको या या जवळ या. नको. या जवळ या. या ऐकत जा ना, अहो, कोणी बघल ना, बघू द्या. बोंबाबोंब होईल माहितीये का. जब प्यार किया तो डरना क्या वहिनी. या दुनियाच्या प्रत्येक माणसाला मी घाबरत नाही. आपल्याला घाबरू शकतात मला. मी तुमच्यावर प्रेम लय करतो. प्रेम करता, लय प्रेम करतो. घाबरणार. उभं राहा पटकन उभं राहा. बरं रंग्या, प्यार किया तो डरना क्या, मैं किससे डरता नहीं. ए रंग्या, आम्ही काय केलं नाही ग बस. खरं तसं काय केलं नाही आम्ही वहिनींना ना पोट दुखत होतं तर वहिनी म्हणा उलटी करायची तर आलो घेऊन. हा का आमचं काय बाकी संबंध नाही. तुम्ही केलं नाही का. काय काहीच नाही केलं. करायचं का तुम्हाला? लय काय पोट करायचं? दुखतंय माझं. पोट दुखतंय का? मळमळ. उलटी लागली वहिनीला. अरे तू ना हे बघ आता मला काळा द्यालय काय तरी ना अहो, तुमचा नवरा मला काय आला 500 रुपये देतो दर दिवसाला 500. ह्या गंगी फक्त लक्ष ठेवायचं. 500 रुपये. मी 600 देतो ठेवू नको. 600 देतो मी ठेवू नको. मी ते पण 500 घे, पण 600 घे. हा का. हा अरे गंगे पण तुला अक्कल आहे का, लाज बी 700 अरे, घे. मी काय केलंय, मी काहीच नाही केलं, तेच बोलतात. मी काहीतरी बोलले का, मी गप्प बसले. आपल्याला आवडलं. 800 घे. तुमचं झालंय का करणार तुम्ही अजून काय. 900 घे. हा मी चोक गावात ऐ ऐ आई घातली. तुम्हाला लगीन करायचं का. नाही लग्न नाही नाही करायचं. करायचं. वहिनी ना वहिनीचा नवरा सांभाळतोय. हा मी फक्त वहिनी आधी मध्ये आनंद देईन. वहिनी हा ना. प्रेम आहे आमचं. प्रेम आहे आमचं. वहिनी हा? तुम्हाला आधीच एक इंजिन आहे, डबल इंजिन काय. 1000 घे, बोलू नको. घ्या डबल हे इंजिन. इंजिन लय भारी आहे. हा ना. कधी कधी दूर मारण्यापेक्षा नुसता फट फट आवाज सुद्धा भारी येतो. बरं ऐका. हा? तुम्हाला काय लपड करायचं ते लपड करा. हा, मी काय कोणाला सांगत नाही काय नाही बरं का. चालेल. आता तुमच्या नवऱ्याला म्हणतो हे जायला वहिनी एवढ्या सत्वशील वहिनी आहेत. हा, हा, हे लय पवित्र आहेत बा, पतिव्रत आहे हे. बरोबर. अजिबात एखाद्या माणसाकडं वाकड्या नजरेने बघत नाही. हा. मस्त माग काळा बाजार करतात. पण मी त्यांच्या नवऱ्याला सांगेन असं. हा? दे 1000. 1000 नाही, सुरुवात आहे. पहिला दिवस द्यावाचा आहे. हा, 500 थोडंसं. घे. डिस्काउंट डिस्काउंट. पांडाला हाण तिकडे दांडा. रंग, डिस्काउंट 500 discount. घे. हे एक्स्ट्रा राहू दे. एक्स्ट्रा संध्याकाळी 1000 घेऊन जा. हा हा. आणि वहिनी आम्हाला बघितलं नाही अजिबात नाही. आम्ही तू काय ओळखतो. पाहिलं. गंगू वहिनी कुठे. हा बघ तिकडे जा. गंगू वहिनी कुठे काय माहित चल, बा. चल. तुम्हाला दिसली का गंगू वहिनी. नाही मग अशी दिसल्या होत्या बांधणी बाबा. हा, मला कुठे? तर नाही दिसल्या. वहिनी कसं कटावलंय. हे पैसा बोलताय वहिनी. तुम्ही पैसा फेकला ना बुकणार कृत न बुकता फक्त बोलायला लागतं. आव 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 मी खांतो. आता ह्याला कळालंय. ह्याला पैसे देऊन कटावतो. आज माय का उद्या तुम्ही पैसे द्या. हा घ्या समजून. जावा पळा घरी जावा जावा बिंदात जावा. संध्याकाळी या टाकी मागे. हा.